अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करोत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. पाहून दुर्लक्ष करू नका. जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, अशी स्वामींची इच्छा आहे. स्वामी म्हणतात, जर का आज तू तुझ्या दिवसातील 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवलास तर तुझी पुढील 100 वर्षे सुखाने जातील, याची मी तुला खात्री देतो. मला माहीत आहे, कदाचित सध्या तू खूप दुःखी आहेस, खचून गेलेला आहे. काही तुझ्या मनासारखं घडत नाही. कदाचित तुझी स्वतःची माणसे तुझ्यापासून दूर होत आहेत. तू ज्यांना जीव लावलास व महत्त्व दिलंस ते सुद्धा तुला तेवढे महत्त्व देत नाहीत. तुझी त्यांना जाणीव नाही आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आता तुझं रडणं थांबव. तुझे रडायचे दिवस आता संपले आहेत. तुझ्या जीवनात आता सर्व काही बदलणार आहे. सर्व दुःख चमत्कारासारखे संपून जाणार आहे. जर का तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी, तुमच्यावर माझा भरपूर विश्वास आहे असं टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, अखंड नामस्मरण करा. त्यातच तुम्ही खूप सुखी व्हाल, समाधानी राहायला शिकाल. स्वामींचा आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी म्हणतात, मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता आलं पाहिजे, पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो, परंतु त्यामागे त्याचे कष्टही दिसले पाहिजेत. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी जगता आलं पाहिजे. आपले घर, आईवडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा की ती गोष्ट दूर झाली की, दिसेनाशी झाली की, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही व्हॅल्युएबल होते. कोणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये. चांगुलपणाचे ओझे वाटेल इतकं चांगलं वागू नये. कोणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये. नशिबाने जुळलेली नाती जपावी, पण स्वतःहून तोडू नये. गोड बोलणं, गोड वागणं कुणास अवघड वाटू नये. अशा पद्धतीनं आपल्याला जगता आलं पाहिजे. स्वामी म्हणतात, जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये. सहजच विसरून जावे सारे जल मनात जपू नये. नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये. हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे. आपले नाव दुसऱ्यांच्या ओठी राहीलच इतकेच करून राहता आलं पाहिजे. कोर्टात न्यायाधीशाने एका मुलीला सांगितले, तू सासरी नांदायला जा. त्यावर उत्तर देताना मुलगी म्हटली, साहेब, एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती खावी का? यावर न्यायाधीशाने सुंदर उत्तर दिले, कारल्याची भाजी जर आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला? एक लक्षात ठेव मुली, एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्याच भाजीची गरज पडेल. तीच भाजी तुला खावी लागेल. कारल्याची भाजी कितीही कडू असली तरी ती आपल्याला खावी लागणारच आहे. तरी तिला चवदार बनवणे हे सुद्धा आपल्या सुगरणीच्या हातात आहे. यावरून आपल्याला एकच घ्यायचे आहे की संसारात सुख दुःखाचे कडू प्रसंग येतातच हो, म्हणून संसार टाकू नये. या उलट तो कसा चवदार होईल हे आपल्या हातात आहे. मग त्याची खरी गोडी लागेल. खेळ असो वा आयुष्य, त्याची गोडी निर्माण करता आली पाहिजे. आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चप्पलला कधीच नावं ठेवायची नाहीत. कारण भाकरी आज शिळी आहे, पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं.
आणि चप्पल आज तुटली आहे, पण तिने काल आपल्याला अनवाणी पायाने फिरू दिलं नाही. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. सहमत असाल तर होय बरोबर आहे असं टाईप करा. तुमची सहमती दर्शवा. भाग्यवंत ठरशिला. म्हणून शेवटपर्यंत जास्त विश्वास ठेवू नका, जास्त काळजी करू नका, जास्त अपेक्षा करू नका आणि जास्त प्रेमही करू नका, कारण नेहमी जास्त हे त्रासदायक असतं. स्वामी म्हणतात, चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. तसंच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एकच चूक कारणीभूत ठरते, ती फक्त दिशाहीन होण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर गाठण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. म्हणून यश जरी मिळालं तरी गर्व करू नका. दुःखातून येणारा आनंद हा अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नाही. हे प्रत्येकाने आपल्या मनाला समजावलं पाहिजे. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय, हे लक्षात असू द्या. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच स्वामी मोटिवेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, त्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ.